खुदा बड़ा है। आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम। तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है, मेरा खुदा बड़ा है। मैत्रिणींनो नमस्कार. गौरी आणि गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आज परत आपण भेटतो आहोत एक नवीन पर्वासह. मजेत राहण्याचा हा जो प्रयत्न आपण सगळे मिळून करतो आहोत, या प्रयत्नामध्ये आज तुम्ही सहभागी झालेल्या सगळ्या मैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या पर्वाचं आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी एक उजळणी करूया. आतापर्यंत आपण काय काय गोष्टी शिकल्या आहोत किंवा काय काय गोष्टी केल्या आहेत ज्या आपल्याला मजेत राहण्यासाठी मदत करत आहेत. सगळ्यात आधी आपण बघितलं की आपला ताण कसा आपण कमी करायचा. आपण ताण कमी करण्या सोबतच पुढची जी वाटचाल आपली होती की आपण आपला वैयक्तिक आणि त्याच्यासोबतच आपल्या कुटुंबाचा हिशोब कसा ठेवू शकतो आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र कशी सांभाळावी आणि अजून बरंच काही आपण मागील त्या सत्रात शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो की आपण हॉटेलसारखा स्वयंपाक घरात कसा बनवू शकतो आणि आपल्या घरच्या सगळ्या मेंबर्सना आनंदात किंवा हॅपी कसं ठेवू शकतो. त्याच्यानंतर मजेत राहायचं असेल तर काही काही छंद जोपासावे लागतात. त्यापैकीच एक वाचनाचा छंद आपण जोपासायला सुरुवात केली असेल नक्कीच. आपण मागच्या वेळेसच हा सेशन घेतलं होतं. आता आज आपण जी सुरुवात करणार आहोत ती आहे की आपला सगळ्यात खूप कॉमन जो फॅक्टर असतो स्त्रियांमध्ये, संकोच. ओपनली बोलायचं नाही. आपल्यासोबत ज्या गोष्टी घडता आहेत त्या सहन करत राहायच्या, भलेही त्या आपल्या वैयक्तिक असो, शारीरिक, मानसिक असो. पण हा जो संकोच आहे, हा संकोच आपल्या सगळ्यांसाठी किती घातक आहे याची कल्पना मैत्रिणींनो तुम्हाला नसेल. म्हणूनच आज मी मजेतमध्ये आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन ज्या करणार आहेत त्या आजच्या वक्त्या आपल्यासोबत आज हजर आहेत. आज ज्या वक्त्या आपल्यासोबत आहेत त्या आहेत डॉक्टर सोनल धांडे. थोडक्यात तुमची ओळख करून देते. डॉक्टर सोनल धांडे मुंबई ऑन्कोकेअर सेंटरमध्ये ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मॅडमने त्यांचं डिग्री पर्यंतचं शिक्षण GS मेडिकल कॉलेज मुंबई येथून घेतलंय. त्याच्या पुढे मॅडमने इंटरनल मेडिसिन मध्ये DNP केलंय आणि त्याच्यानंतर ऑन्कोलॉजिस्ट मध्ये त्यांनी अपोलो हॉस्पिटल बेंगलोर इथून DNP केलंय. आता कॅन्सर या क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे तो गेल्या 8 वर्षांपासूनचा आहे. मॅडम, तुम्ही नाशिकमध्ये कार्यरत झालात आणि खूपच लवकर आम्हाला एक मजेत राहण्यासाठी आम्ही जी चळवळ चालू केली आहे या चळवळीमध्ये तुमचं मार्गदर्शन मिळतंय, हे आमच्यासाठी खूपच खूपच आनंदाची गोष्ट आहे. सोनल मॅडम, मी मजेत या मासिक शृंखलेमार्फत मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते आणि या पुढील जी सूत्र आहेत ती मी तुमच्याकडे सुपूर्द करते आणि माझ्या मैत्रिणींना तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे आणि ते ह्या पुढेही मिळत राहील असं मला वाटतं. ह्याचं पुढे मी सोनल मॅडम तुम्हाला विनंती करते की आपला विषय आपण सुरू करावा. सोनल मॅडम. नक्कीच चेतना मॅडम. येस. नक्कीच चेतना मॅडम. खूप
खूप छान वाटलं. तुम्ही एकदम पहिली जी उजळणी दिलीत त्याच्यामुळे मला अनुषंगाने कळलं, की आपल्या या मी मजेत ग्रुपमध्ये तुम्ही किती विविध ग्रुप म्हणजे विविध विषयांना हाताळून कसं छान राहू शकतो येस. याच्याबद्दलची एक कदाचित ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात, पण आपण ते कुठेतरी हरवलेले असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्य जगत असताना असं मला वाटेल. अशी एकही गृहिणी मिळणार नाही, की जिला हिशोब लिहिता येत नाही. बरोबर की नाही? हो. तशाच पद्धतीने आपण आजचा आपण हा विषय हाताळतो आहे त्याचं नावच आपण ठेवलंय मनाचे कर्करोग. कारण की हं. जसं चेतना मॅडमनी अगदी ॲप्ट सांगितलं. मॅडम मराठीत चालणार आहे की थोडं अगदी, हिंदीमध्ये अगदी. पण बोलले चालेल? अगदी. ओके. सगळ्यांनाच मराठी चालणार आहे मॅडम. काहीच हरकत नाही. आणि मध्ये काही इंग्लिश शब्द आले तर हरकत नाहीये. ओके, चालेल. ऑफकोर्स हां, तर कारण जसं चेतना मॅडम म्हणत होत्या, आज आपण हा कर्करोगाशी निगडीत जो विषय घेतलेला आहे त्याचं कारण हेच आहे, मनाचे कर्करोग. म्हणजे काय तर आपण कुठल्याही मेंदूचे कर्करोगांबद्दल चर्चा नाही करत आहेत. ते 100% चेतना मॅडम म्हणतायत आपल्याला, की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण बघतो, की कर्करोग हा शब्द जेव्हा सगळ्यांच्या साधारणपणे ऐकण्यात येतो किंवा एखाद्या जवळच्या नातलगांकडून ऐकण्यात येतो किंवा कोणाकडूनही ऐकण्यात येतो, तर त्याच्यावर त्याचा आपल्याशी कसा परिणाम होतो आणि तेच तर नाही, त्याच्या पुढे जाऊन आपण विचार करणार आहे, की अशा ज्या गोष्टी असतात, की आपल्याला माहिती आहे, की याचं काही वेगळ्या स्वरूपात रूपांतर होऊ शकतं आजाराचं. पण त्या आपण का खुल्या पद्धतीने बोलू शकत नाही किंवा आपण त्या गोष्टी का लपवण्यामागे आपला जास्त भर राहतो. तर हे अनुषंगाने आपण या व्याख्यानातून म्हणजे कदाचित व्याख्यान नाही म्हणणार मी. कारण आता मैत्रिणींचा ग्रुप आहे, तर आपण छान गप्पा मारणार आहे. तर गप्पांची सुरुवात फक्त माझ्याकडून होते आहे आणि आपण त्याच्यानंतर त्याचं रूपांतर जर झालं ते दोन्ही पद्धतीने करू. म्हणजे गप्पा जशा असतात तसंच करायचा प्रयत्न करू. आणि शेवटी मला असं वाटतं, की जसं आपण कर्करोगाबद्दल बोलतोच आहे, तर हा जो महिना आहे सप्टेंबर महिना हा महिला कर्करोग जागृती निमित्त साजरा करण्यात येतो. तर त्याच दृष्टिकोनातून आपण थोडीशी काही कशी काळजी घ्यावी किंवा आपण कर्करोगाचे काही कसे प्राथमिक स्वरूपात कसा तो शोधू शकतो किंवा त्याची काही लक्षणं कशी असतात त्याची पण थोडक्यात माहिती घेणार आहोत. मॅम मी माझे स्लाइड शेअर करू शकते का? हां मॅम. येस, यू कॅन शेअर युअर स्लाइड्स. हॅलो. हो मॅम, करते. हां, हां. पहिलं मी बंद केले ना म्हणून. हो, हो. ओके. सगळ्यांना दिसतंय? हो मॅम. ओके. चालेल. सो आपण आय थिंक गप्पांना सुरू करू, पण माझ्या बाजूनी. मग आपण त्या दुहेरी गप्पा करूया. जसंही म्हटलं, की प्रत्येक आजार हा आपल्याला डिफाईन नाही करत. जसं आपण म्हणतोय, की आपल्या ग्रुपनी सांगितलं, की मी मजेत आहे. तर मजेत राहण्यासाठी काय करावं लागतं या सगळ्या गोष्टींचे आपण त्यातला असं वाटलं, की पहिली स्लाईड अशी वाटली, की आजार हा आपल्याला डिफाईन तर ती जी ताकद असते किंवा आपलं जे धैर्य असतं हेच आपल्याला डिफाईन करत असतं. तर हे खूप महत्वाचं आहे. कारण कुठलाही आजार आपल्याला डिफाईन करू शकत नाही. त्याचबरोबर जसं आपण म्हणतो, की कर्करोग, तर कर्करोग हा एक फक्त शब्द नाहीये. ते घाबरून पद्धतीने जे बघतो, असं बिलकुल बघितलं गेलं नाही. कारण कॅन्सर इज ओन्ली गोइंग टू बी अ चॅप्टर इन युअर लाईफ किंवा कुठलाही आजार असतो, तो या आयुष्यातला एक छोटासा भाग असतो किंवा त्या भागाबरोबर आपल्याला जगायचं असतं आणि ते करताना आपल्याला कसं जगायचंय किंवा ते करण्याच्यासाठी आपल्याला काय त्रास होतो आहे किंवा आपण तो त्रास होऊ नये, वाढू नये म्हणून काय करू शकतो, या गोष्टींकडे आपण बघणार आहोत. तर जसं आपला आजचा विषय आहे, की कर्करोगामुळे आपल्या मनावरती होणारे काही आघात किंवा आपण मानसिक अवस्था कशी थोडंसं असते. डिस्टर्ब करू का मॅम तुम्हाला? ते आवडत नाही. हो, येस मॅम. पार्टिसिपंट्स सगळ्यांना मला एक विनंती करायची आहे. ऑडिओच सगळ्यांचे आज बंद नाही झालेले आहेत. आपण नेहमी ठरवतो अगदी सुरुवातीलाच सगळ्यांचे ऑडिओज म्यूट करतो आपण. सगळ्यात आधी ऑडिओ म्यूट करा. कारण की मॅडमलाही डिस्टर्ब होईल, लिंक नाही लागत आणि तुम्हाला सगळ्यांना समजणार पण नाही मॅडम काय बोलतायत. परत एकदा विनंती करते, अगदी 5 सेकंदाचा वेळ घ्या आणि सगळ्यांनी आपले ऑडिओज म्यूट करा. फक्त इव्हन माझाही ऑडिओ म्यूट राहणार आहे. फक्त सोनाली मॅडम बोलणार आहेत. जेव्हा त्या सांगतील त्याच्यानंतर आपण आपले ऑडिओज अनम्यूट करू. ओके?
येस मॅम, प्लीज. थँक्यू चेतना मॅम. खरंच सगळ्यांनी जर ऑडिओ बंद ठेवला ना, तर कदाचित डिस्टर्बन्स होणार नाही आणि प्रत्येकाला ऐकू जाईल. कारण की वेबिनारमध्ये ती एक मोठी गोष्ट असते, की एखाद्याचा ऑडिओ चालू झाला, की बाकीच्यांना काही ऐकायला येत नाही. सो थँक्यू सगळ्यांनी आपले ऑडिओ बंद ठेवल्याबद्दल आणि आपण आपल्या परत विषयाकडे येऊ. तर आता जसं आपण म्हणालो, की कर्करोग. तर महिलांमध्ये प्रामुख्याने मी याच्यावरती जास्त स्लाइड्स ठेवलेल्या नाहीये. तर मे बी मी थोडा वेळ माझी स्क्रीन शेअर स्टॉप करून घेते. आपण नंतर पुन्हा चालू करूया. अ, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, की आपल्याकडे कर्करोग चं निदान झालं किंवा निदान पण नाहीये. आपण कर्करोग ऐकला. महिलांमध्ये कुठले कर्करोग साधारणपणे प्रामुख्याने आढळतात तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असतो. हे सगळ्यात मोठे कॉमनेस्ट आढळणारे कर्करोग आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे कसं आता आम्ही बऱ्याचशा महिलांमध्ये बघतो, की आपल्याला स्तनामध्ये कुठली पण गाठ आली, तर कुठलीही महिला किंवा त्याच्यामध्ये काही त्रास होत असेल, तर साधारणपणे कोणी लगेच ती दाखवायला जात नाही. कारण त्यांना एक तो संकोच असतो. पण ते किती चुकीचं आहे किंवा त्याचा परिणाम कसा दुसऱ्या आजारामध्ये होऊ शकतो. फक्त कर्करोगाबद्दलच नाही बोलत आहे, बरोबर? पण जर छोटीशी गाठ आहे, तिच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि जेणेकरून आपल्याला कर्करोगाचं निदानही अगदी लवकर करता येईल. अगदी पहिल्या प्राथमिक अवस्थेमध्येच निदान करता येईल, याचं किती महत्त्व आहे, हे आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. पण त्याच्या आधी जसं आपण बोलतो आहे, की कर्करोग हा शब्द ऐकल्यानंतर सुद्धा सगळे पहिले घाबरून जातात. पण तसं अजिबात नाहीये, की आता जी आपल्या कर्करोगाच्या औषधांची जी परिस्थिती होती किंवा आपल्याकडे जे निदान पद्धती होत्या किंवा त्याच्यासाठी लागणारे जे औषध प्रणाली होती, त्याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात बदल घडलेला आहे. आपल्याकडे अगदी अ, लवकरात लवकर कर्करोगाचं निदान करता येण्यासारख्या पद्धती उपलब्ध आहेत. जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी लागणारं नवनवीन औषधं तशी अ, आधुनिक म्हणजे बाकीच्या देशांमध्ये अवेलेबल होतात. त्याच पद्धतीने तितक्याच जोमाने भारतामध्ये सुद्धा अवेलेबल असतात. त्यामुळे सर्वात पहिलं म्हणजे कर्करोग कुठलाही असला, तरी त्या शब्दांनी सुद्धा घाबरून जायचं नाही. उलट त्याला एक आपली शिडी बनवायची आहे. हिम्मत जशी आपण बनवतो ना, हिमतीची एक शिडी बनवायची असते, कारण ती खूप महत्वाची आहे. आणि ती आपल्याचसाठी नाही, जसं आपण म्हणतो आहे, की आपला मी मजेत हा ग्रुप आहे, महिलांचा ग्रुप आहे. तर आपण माहिती असेल, की आपल्या सगळ्यांना भारतामध्ये फारच चांगली गोष्ट आहे, की आपल्याला फॅमिलीजचे म्हणजे आपल्या कुटुंबाचा खूप छान सपोर्ट असतो. पण शक्यतो महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेता, घेता त्यांची स्वतःकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केलेलं असतं सगळ्यांनी. कारण त्याचं महत्वाचं कारण आहे, की आपल्याला सगळ्यांचं चांगलं झालेलं पाहिजे असतं, बरोबर? आपण सगळ्यात शेवटी असतो त्या क्रमांकावरती. तर मग त्याच्यामुळे काय होतं, एका महिलेला कदाचित आपल्या जसं इतका इतका छान ग्रुप आहे, तसं माझ्या मते, की एक महिला म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये सगळे काही येतात. कारण की जसं मी म्हटलं, की कर्करोग आहे महिलांमध्ये होणारे. त्याचं सर्वात महत्वाची रिस्क फॅक्टर जी आपण कोणीही चेंज करू शकत नाही किंवा जी बदलता येत नाही, ती म्हणजे आपण महिला आहोत. बरोबर? तर महिलांमध्ये जे आपले अवयव की स्तनाचा रोग होणं किंवा गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग होणं, हे तर आपण बदलू शकत नाही. बरोबर आहे? त्याचमुळे आपल्याला सपोर्ट सिस्टम खूप महत्वाची राहते. त्यामुळे ती फक्त कौटुंबिक असता कामा नये. तर आपल्याकडे जेवढे पण आता तुमचं जसं महिला आपल्या मैत्रिणींचा एक छानसा ग्रुप आहे. त्यामुळे त्याचा पण खूप छान सपोर्ट त्यांना मिळू शकतो. कारण की आपल्याकडे कसं राहतं, की मानसिकतेचा जसा आपण विचार करतोय, महिला का येऊन सांगत नाहीयेत, की बाबा मला गाठ झाली आहे किंवा मला कॅन्सर आहे किंवा मी याचे काही औषधं घेणार आहे. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा ऑन डायग्नोसिस त्यांना डायग्नोसिस पण नाही करायचं असतं किंवा त्याचं निदान पण होऊ नये अशी त्यांना भीती का असते सगळ्यात पहिली? कारण की काय, मग माझ्या मैत्रिणीला कळलं तर ती काय म्हणेल, बरोबर? मी औषध घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आय थिंक आपण औषधांकडे थोडं पुढे जाऊया. पण जर सगळ्याकडे येऊन पहिल्यांदा ना आमच्याकडे पेशंट कुठले पण रुग्ण आले, की हेच सांगतात, की ना आम्ही म्हणजे तिला आईला सांगितलेलं नाहीये किंवा तिला माहिती नाहीये बहिणीला, की तिला असा-असा त्रास आहे. तुम्ही सांगू नका. पण का? म्हणजे त्यांना कळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे? आपल्याला कुठला आजार आहे, हे आपल्याला कळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण त्यासाठी काय पाहिजे, की आपली मानसिकता तेवढी तयार पाहिजे असते. त्यामुळे आम्ही शक्यतो पहिल्या व्हिजिटला आपण कोणालाच सांगत नाही. जर त्याची मानसिकता तशी खराब असली तर. पण त्याला हळू आपण त्या आजाराबद्दलची पूर्ण माहिती देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण का?
जसं मी म्हटलं, की जसं माझा आपण ही व्याख्यानामधून बोलताना किंवा या लेक्चरमधून बोलताना मी त्याला 3-4 स्टेजमध्ये ठेवलेलं. तर पहिलं आपण डायग्नोसिसकडेच वळूया. त्याच्यानंतर मी म्हणेल, की समजा आपलं निदान झाल्यानंतरची काय स्थिती असते. तर पहिल्यांदाच कुणाला पहिलं एक असतं जसं मी म्हटलं, की गाठ झाली तर आपण दाखवायला जात नाही. तर ते खूपच चुकीचं आहे. आपल्याला खालून खूप दिवसापासून गर्भाशयातून पांढरं पाणी जात असेल. शक्यतो पाळी गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव झाला तर तो शक्यतो आपण सस्पिशियस मानतो. म्हणजे 100% कॅन्सर आहे असं नाही. पण तर नक्की जर मोठ्या प्रमाणामध्ये रिकरंट आपल्याला रक्तस्राव होत असेल तर त्याची 100% चाचणी करून घेणं खूप गरजेचं आहे. ते झालं. आपण म्हणतो आहे, की आपल्याला काही त्रास आहे तर आपण दाखवत नाही. त्याच्या मागचं कारण असेल आय थिंक असं मला वाटतं, की जेव्हा इतक्या छान मैत्रिणींचा ग्रुप असेल, तर याच्यातून आपल्या मैत्रिणींनी पण एकमेकींना तेवढा सपोर्ट देणं खूप महत्वाचं आहे. कारण की त्याच्यामुळे काय होईल जेवढं आपल्या मैत्रिणींमध्ये जसे आता तुमचे छान संवाद होतात, की आपण हिशोब कसा ठेवतोय बघतो आहे, की आपलं घर कसं ठेवतोय बघतोय. आपण जेवण कसं बनवतोय बघतो आहे किंवा आपण कसं टापटीप राहू शकतो हे बघतोय. आपल्या सौंदर्याकडे लक्ष देतोय. पण मग का नाही? जर एखादीला काही त्रास आहे, तर तिने तो आपल्याशी त्या मैत्रिणींबरोबर तिला त्याच पद्धतीने जसं ती त्या इतक्या छान पद्धतीने सांगते की नाही मी घरामध्ये आज इतकं छान केलंय आणि असं झालंय. तर हे जी तेवढ्या पद्धतीने किंवा प्रकर्षाने मांडू शकते ना, तेवढा त्या आपल्या छान मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तेवढा संवाद असला पाहिजे, की जेणेकरून मला असं वाटतं, की जी महिलांची जी न बोलण्याची जी पद्धत आहे किंवा त्या घाबरतात किंवा हिला जर कळलं, तर मग ही अजून 4 लोकांना सांगेल आणि मग सगळे मला हसतील. बरोबर आहे? सगळ्यांना कळल्यानंतर मग ते म्हणतील, "अरे बघा तिला तर कर्करोग झाला आहे." असं असं कदाचित ही जी आपली समाजाची परिस्थिती आहे, त्याच्यामुळेच कदाचित महिला जास्त घाबरतात. हे एक कारण असू शकतं. दुसरं एक आहे, की जसं आपण म्हणू डायग्नोसिस झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला कुठलाही आजार झाला, तर सगळ्यात पहिला सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो, "मग मीच का?" बरोबर? आपल्या आजूबाजूला एवढ्या सगळ्या जणी आहेत, सगळ्यांचं इतकं छान चालू आहे, पण मग मलाच का बरं झाला? कोणाला पण अगदी कर्करोग झाला आपण म्हणतो ना, तर सगळे पहिले म्हणतात, "अरे, मी तर कधी आयुष्यात दारू पण नाही पिलो, कधी सिगारेट पण नाही फुकली, कधी म्हणजे आपण नॉन-व्हेजचं अन्न पण नाही खाल्लं, तरी पण बरं कॅन्सर मलाच का, कर्करोग मलाच का झाला?" तर ही पहिली मानसिकता असते सगळ्यांची. ती अगदी स्वाभाविक आहे. कारण कुठली पण एखादी नवीन गोष्ट जेव्हा वाईट आपल्या आयुष्यात घडते, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या मनात हा विचार येतो, की मीच का? मी तर कधीच कुणाचं वाईट नाही केलं किंवा मी कोणाला सगळ्यांना मदत करतो, पण मीच का? ठीक आहे. ही जी पहिली मानसिकता असते त्याच्यातून आपण थोडं-थोडं हळू सावरत मी असं म्हणत नाही, की ती येणारच नाहीये. ती 100% प्रत्येकाला येते. पण त्याच्यातून पुढे जाण्यासाठी मला असं वाटतं, की असे मैत्रिणींचे जे आपले ग्रुप असतात, त्या आपल्याला खूप जास्त मदत करतात. आणि या अनुषंगाने मला हे सांगायला खूपच आवडेल, की मी पण एक मैत्रीण आहे. त्यामुळे कुणालाही काही त्रास झाला तर तुम्ही अगदी फोन उचलून माझ्याशी नक्की बोलू शकता. आणि शक्यतो सगळ्यांचं असं म्हणणं असतं, की काय डॉक्टरना फोन लावला की ते उचलतच नाही. बरोबर आहे? पण असं नाही होत. कधी-कधी आमचं असं बोलणं सुरू असेल, तर ते आपण कुणाशी बोलत असताना जर पुढच्यानी फोन उचलला नाही, तर असं नाहीये की त्याला आपल्याशी बोलायचं नसतं. बरोबर आहे? त्यामुळे असं कधीही होणार नाही, की जर तुम्ही मेसेज टाकून ठेवला आहे आणि काही असेल किंवा चेतना मॅडम थ्रू माझ्याकडे पोहोचायचा प्रयत्न केला, तरीही आपण आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊया. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणतोय, की ठीक आहे आता माझा कर्करोगाचा निदान झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण हळू आपली मानसिकता बनवली आहे. पण मी त्याचा दुसरा टप्पा घेतला, की आपल्या मानसिकतेमध्ये येतं, की सगळ्यात पहिल्यांदा असतं, की मला नकोय आजार. बरोबर आहे? तो झाला. त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणतो, की आपण कुणाशी बोलणंच टाळतो. आपण हळू तो जो एखाद्याला जो कर्करोग झालेला असेल ना, त्यांना पण घरामध्ये अशी वागणूक दिली जाते, की महिलांमध्ये प्रकर्षाने ही असते. आता आपला हा ग्रुप आपण म्हणू आपण अडल्ट आहोत. आपल्याला पूर्ण आपली फॅमिली सगळ्यांची आहे छान. आपल्या काहींच्या म्हणजे मुलं मोठी आहेत, त्यांच्या सुना घरी आलेल्या आहेत. छोटे-छोटे नातवंड असतात घरी आणि आजकाल तर आपल्या घरांमध्ये की लहान मुलांना सांभाळणारी मोस्टली आजी-आजोबाच सगळ्यांना सांभाळायचं मेजॉरिटी काम करतात. पण अशा एखाद्या फॅमिलीमध्ये किंवा कुटुंबामध्ये जेव्हा एखाद्या महिलेला एखादा कर्करोग होतो ना, तेव्हा तिची दुसरी महिलाच त्या कुटुंबातली, तिला मग बाजूला ठेवून देतात. बरोबर आहे?
जसं पूर्वीच्या काळी मासिक पाळीच्या वेळेला त्यांना 5 दिवस घराच्या बाहेर बसवण्याची प्रथा होती. तसं आता हळू-हळू कर्करोगाकडे सरकली आहे ती असं म्हणायला हरकत नाही. नाही ना, मग हिची औषधं चालू आहेत. मग हिच्याकडे लहान मुलांना पाठवायचं नाही. याच्यामुळे काय होतं, त्यांची भांडी वेगळी ठेवणं किंवा त्यांचा स्वयंपाक वेगळं करणं, त्यांना दिलेले आपल्या कपडे वेगळे धुतले जाणं किंवा जेवणाचे ताट वगैरे व्यवस्थित वेगळेच ठेवले जाणं. हे सगळ्या गोष्टींमुळे जो रुग्ण असतो, तो अगदी डिप्रेस्ड होऊन जातो. कारण स्वाभाविकच आहे, की जेव्हा एखाद्याला कुटुंबामध्ये एवढी छान वागणूक मिळत होती, तीच वागणूक बदलते ना, तेव्हा कोणीही डिप्रेस्ड होऊ शकतं. अगदी साहजिकच आहे. त्यामुळे कदाचित थोडीशी मानसिकता तिथे सुधारण्याची गरज आहे. आणि जेव्हा 2 महिला एकत्र येतील ना, तेव्हाच आपण बाकीच्यांची पण मानसिकता सुधारवू शकतो. आणि कदाचित ह्याला आपल्या मैत्रिणीही त्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करू शकतात. दुसरं आपण म्हणू की डायग्नोसिस झाल्यानंतर दुसरा एक अजून बाऊ असतो की मी औषधं तर घेणारच नाही. कारण की आता आपण बघूया की जसं मी म्हणते की स्तनाच्या कॅन्सर बद्दल आपण बोलतो आहे किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर बद्दल बोलतो आहे. किंवा ट्रीटमेंट सुरू असताना किंवा आपल्याला आता निदान झाल्यानंतर पुढची तपासणी केल्या, आपल्याला कळलं आहे की ठीक आहे आपल्याला कर्करोगाचं निदान झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याची ट्रीटमेंट घेतो. तर ट्रीटमेंटमध्ये सगळ्यांना मोठा बाऊ असतो सगळ्या महिलांना की माझे केस जाणार आहेत. कारण आपण जी औषधं वापरतो स्तनाच्या कर्करोगामध्ये त्याच्यामध्ये जवळ-जवळ जे महत्त्वाची जी औषधं असतात त्याच्याने सगळ्यांचे केस जातात. पण मी म्हणेल की त्या काळामध्ये सुद्धा त्यांना खूप जास्त सपोर्टची गरज असते आपण म्हणूया. कारण की कसं आहे की महिलांमध्ये स्तन आणि केस हे 2 खूप महत्त्वाचे अवयव मानतो आपण. त्याच्यामुळे त्यांना इतका जास्त मानसिक ताण असतो या गोष्टीचा, की आता माझे केस गेल्यानंतर मी कुणाला सांगितलं जरी नाही, तरी सगळ्यांना कळणार आहे. बरोबर आहे? कारण की केस गेल्यानंतर सगळ्यांना माहिती असतं, की अरे बाबा नक्की काहीतरी कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असणार आहे. त्याच्यामुळे हिचे केस गेलेले आहेत. तर कदाचित आपण तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलण्याची गरज आहे. कारण की जेव्हा आपल्याला निदान झाल्यानंतर आपण जेव्हा ट्रीटमेंटच्या त्या भागातून जात असतो, त्या फेजमधून जेव्हा महिला जात असतात, तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये शरीरामध्ये एक भरपूर बदल घडत असतात. कारण की कधी-कधी हे जे कर्करोग असेल ते आपल्या रिप्रोडक्शन येत असतात. त्यामुळे आपण कधी-कधी त्यांची पाळी बंद करण्याचा सल्ला देतो, ज्यांची पाळी सुरू असते त्यांना. तर त्यामुळे पाळी बंद झाल्यानंतर जे बदल घडत असतात शारीरिक, ते सुद्धा त्यांच्यामध्ये थोडे आधी घडलेले असतात. त्यामुळे मानसिकता पण थोडीशी स्थिर नसते आपण म्हणू शकतो. कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की आपल्या म्हणजे महिन्यातून थोडे मूड स्विंग्स आपण म्हणतो ना जसं, तसे अजून थोडे वाढलेले असतात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यांची सॉरी माझा आवाज येतो ऐकायला? हॅलो, चेतना मॅडम? हा येतोय मॅम, येतोय. ऍक्च्युली मध्ये बंद झाला माईक होता वाटतं. अजूनही माईक कोणीतरी केलं नाहीये. मी बघते. अनम्यूट नाही केलेले सगळ्यांनी, त्याच्यामुळे एकामुळे डिस्टर्ब होतो. म्यूट नाही केलेलं आहे. आता येतोय ना ऐकायला? त्यामुळे मी आवाज जसं म्हणत येतोय. होती, की अगदी कर्करोगाच्या ट्रीटमेंट दरम्यान सुद्धा किंवा आपण जेव्हा त्यांची औषधोपचार सुरू असतात, तेव्हा सुद्धा त्यांना मानसिक आधाराची तेवढीच गरज असते. तर तीही तितकीच महत्त्वाची आहे. औषधांबरोबरीने ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांना त्या आधाराची गरज असते. सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये मी म्हटलं, की बऱ्याचदा महिला त्याच्यामुळे डिप्रेस्ड झालेल्या असतात किंवा त्या अशा शांतपणे, की बाबा जशी आपल्या महिलांची एक ऑलरेडी एक मानसिकता असते, की माझ्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. आता आपल्यालाच इतका त्रास आहे म्हटल्यावरती त्यांना बाकीच्या गोष्टी करता येत नाही घरामध्ये. कधी-कधी न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, की त्यामुळे एक महिलेला सोडून म्हणजे त्यांच्या घरामध्ये तीच एकटी सगळं करणारी असेल, तर मग अजूनच जास्त प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे अशा वेळेस कदाचित अ, जेव्हा असे छान आपले मी मजेत सारख्या मैत्रिणींचे ग्रुप असतात, तर त्यांना थोडा सपोर्ट मिळत असेल कुठल्याही अनुषंगाने, तर ती खूप चांगली गोष्ट राहील.
दुसरं आपण म्हणू की औषधोपचारांच्या दरम्यान सुद्धा असते. आता आपला कर्करोग पूर्ण बरा झाल्यानंतर सुद्धा त्यांना बरेचसे प्रश्न उद्भवतात, की अजूनही एक मोठा प्रश्न असतो, की जसं मी म्हटलं, की आपण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनशी रिलेटेड आजार असल्या कारणाने या महिलांमध्ये अजून नंतर डिप्रेशन येण्याचे कारणं असतात, की अ, त्यांचं चालू असतं, की मग आमचं कौटुंबिक आयुष्य कसं गुजरेल, कसं जाईल नंतर. हा पण एक मोठा प्रश्न असतो, जेव्हा आपला कर्करोग पूर्ण बरा झाल्यानंतर सुद्धा. कारण की कधी-कधी आपल्याला असं होतं, की त्यांना पूर्ण एक स्तन काढावं लागतं एका बाजूचं. पण तरी सुद्धा आता आपल्याकडे बरीचशी चांगली औषधं उपलब्ध आहेत किंवा चांगल्या शस्त्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत, की जेणेकरून आपल्याला पूर्ण स्तन काढण्याची गरजच नाही पडली पाहिजे. पण ते कधी करता येईल, की जेव्हा आपला कर्करोगाचं निदान हे खूप छोट्या स्वरूपात आपण त्याचं निदान करू शकू. तर ते खूप महत्वाचं असतं त्या दृष्टिकोनातून. त्याच पुढे आपण म्हणूया, की झाल्यानंतर आता पूर्ण पुढे असतं, की कधी-कधी खूप आता आपण म्हणतो आहे, की भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा, की स्तनाचे कर्करोगाचं प्रमाण हे यंग महिलांमध्ये म्हणजे 20 ते 40 वयोगटामध्ये पण प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर कदाचित त्याचं दुसरं कारण असेल, की थोडासा जास्त वाढलेला अवेअरनेस आपण म्हणू शकतो, की आजकाल कोणाला पण गाठ आली तर ते न घाबरता ती दाखवायला येणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे जर मला असं वाटतं, की आपल्याच्या आजूबाजूला कारण आपण तर जागरूक होणारच आहे. पण आपण आपल्या आजूबाजूला जेवढ्या महिला असतात, मग ती आपल्या घरातली मोलकरीण असेल किंवा आपल्याकडे कपडे धुणारी बाई असेल किंवा घेऊन जाणारी कोणी असेल किंवा आपल्या युजुअली सोसायटीजमध्ये वॉचमनच्या पण फॅमिलीज राहतात. मग त्या महिला असतील, कदाचित त्यांच्यापर्यंत पण जर आपल्याला पोहोचता आलं, तर ती खूप चांगली गोष्ट राहील. कारण त्यांच्यामध्ये म्हणजे एज्युकेशन आपण म्हणतो ना, की आता आपण छान तर ग्रुपमध्ये आहोतच, त्यामुळे आपल्याला एकमेकांचा सपोर्ट मिळतोच आहे. पण अशा महिलांपर्यंत पण आपण पोहोचलो, तर त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट राहील. अ, कारण कदाचित त्यांना तेवढं म्हणू आपण, की त्यांना तेवढी माहिती नसते आणि त्यांची पुढे येण्याची तेवढी परिस्थिती पण नसते. तर असं असू शकतं, की आपण त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. हा एक त्याच्यातला भाग राहील. दुसरं आपण म्हणू, की कर्करोग पूर्ण बरा झाल्यानंतरची मानसिकता कशी असते? जसं मी म्हटलं, की जर एखादा पूर्ण आपला स्तन काढून टाकला, तर त्या स्त्रीची मानसिकताच पूर्ण वेगळी राहते किंवा आपल्या गर्भाशयाच्या मुखाचा आजार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे, की आपल्याला नंतर पुन्हा अजून काही त्रास होणार आहे का? किंवा आपले जे गर्भाशय पूर्ण काढून टाकावे लागले, त्याच्याबरोबर अंडाशय काढून टाकावी लागली. त्याच्यामुळे जसं मी म्हटलं, की त्यांचे बऱ्याचदा आपले मूड स्विंग्स असतात, की आपला स्वभावच पूर्ण बदलून जातो. थोडा चिडचिडा स्वभाव होणं खूप साधारणपणे असतं. तर या सगळ्या गोष्टींचं मूळ कदाचित इथे येत आहे, की आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि ती जागरूकता तर आपल्याला कशी पुढे नेता येईल, तर त्याच अनुषंगाने आपण बघूया, की आपण काय-काय गोष्टी करू शकतो. आता आपण आपल्या ह्याच्या म्हणजे आपल्या कर्करोगाच्या निदानामुळे होणारे मानसिक परिणाम आपण पाहिले. पण आता ते कसे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्याकडे एक छोटीशी झलक आपण पाहूया. आणि त्याच्यानंतर मग आपण खरंच गप्पा मारूया. चेतना मॅडम, आय थिंक मला स्क्रीन शेअरिंग डिसेबल्ड केलेलं आहे. हो, नाही. आता केलाय मॅम. मॅम तुम्ही आता शेअर करू ओके, शकता. थँक यू मॅम. या स्क्रीन शेअर हो, हो. करू शकता. मॅम सगळ्यांना दिसतोय? हो, दिसतंय. ओके, थँक यू मॅम. तर आपण जसं बघितलं आता हे आपले कर्करोगाचे इफेक्ट बघितले किंवा कर्करोगाचा मानसिक पगडा बघितला, महिलांमध्ये कसा असतो ते. त्याच्या पुढे जाऊन आपण पाहूया, की आपण म्हणतो, की कसं काय बाबा आपण कर्करोगाला बरा करू शकतो. तर एक कोट मी जस्ट घेतला होता, की हे सगळ्यांनाच माहिती आहे, की हरी सब्जियाँ रोजाना खाओ, व्यायाम रोजाना करते जाओ, जीवन को खुशी से जीते जाओ, कैंसर के रोग से तुम बचते जाओ. हे एक नॉर्मल आपला फिनोमेनन आहे, की आपण नॉर्मली हे सगळे करतो आहे. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय? तर आपण साधारणपणे ज्या नॉर्मल सायन्स असतील आपण म्हणू, की जे डे टू डे सापडत असतील, तर त्या मेन 8 सायन्स असं आपण म्हणू शकतो, की त्या कधी-कधी कॅन्सरशी निगडीत असू शकतात. 100% कॅन्सर आहे असं नाहीये, पण त्या कॅन्सरशी निगडीत असू शकतात. त्यामुळे कुणालाही जवळच्या व्यक्तींमध्ये किंवा महिलांमध्ये सुद्धा असे काही आपल्याला ह्या सायन्स आढळल्या, तर त्यांनी जागरूकतेने त्याची तपासणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये महत्वाचं काय जसं मी सांगितलं, की कुठल्याही भागातून
अनयुजुअली म्हणजे ज्याचं कुठलंही कारण आपल्याला देऊ शकतात नाही तिथून रक्तस्राव होतोय किंवा काही डिस्चार्ज होतोय किंवा पाणी जात आहे गर्भाशयातून. त्याच्यानंतर आपल्या शरीरावरती कुठली जखम आहे जी भरतच नाहीये. 2-3 आठवडे झाले ही जखम भरतच नाहीये. 3 आठवडे झाले त्याच्यातून मध्ये-मध्ये रक्तस्राव होतोय. तर अशा गोष्टीची पण तपासणी नक्कीच करून घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला खोकला येतोय, कंटिन्युअस खोकला येतोय किंवा आपल्या आवाजामध्ये काही बदल झालेला आहे. कोरडा खोकला आहे, जो 2-3 आठवड्यापासून कंटिन्युअस सुरू आहे आणि तो जात नाहीये, तर नक्की त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. जर आपलं अनइंटेन्शनली म्हणजे आपण नक्की वजन कमी करायचा प्रयत्न करतोय, तर वजन कमी झालंय म्हणून दाखवायला जायची गरज नाहीये. पण आपलं वजन अचानक कमी होऊन गेलेलं आहे. काहीही न करता वजन कमी झालंय, तर नक्की त्याची पण आपली तपासणी केली पाहिजे. त्याचबरोबरीने आपल्या अंगावरती काही चट्टे असतील किंवा आपल्याला तीळ असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा काही झपाट्याने बदल होतोय का आकारामध्ये, तर त्याची पण तपासणी करून घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला गिळताना आपण म्हणतो ना अपर एअरवे ट्रॅक म्हणजे शक्यतो आपल्या जिभेच्या मागच्या भागाच्या आजारांमध्ये ना कधी-कधी अर्लीएस्ट साइन म्हणजे खूप अर्लीएस्ट लोकांना असं म्हणतं काहीतरी मला अडकल्यासारखं वाटतंय, काहीतरी मला अडकल्यासारखं वाटतंय. पहिल्यांदा एकदमच गिळायला त्रास होत नाही. पहिल्यांदा आपल्याला असं जाणवतं, अरे मला इथे काहीतरी लागतंय आतमध्ये. जसं आपल्याला कधी पण सर्दी झाल्यानंतर होतं ना, घसा येतो तेव्हा, घसा लाल झालेला असतो तेव्हा. तशी फिलिंग आहे आणि ती जर पर्सिस्टंट राहिली, म्हणजे असं नाही की एकदा वाटलं म्हणूनच कॅन्सरच आहे असं नाहीये. पण ती जर आपल्याला सारखी-सारखी जाणवते, तर नक्की त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. त्याच बरोबरीने कुठल्याही जागी आपल्याला सूज असेल, तर त्याची तपासणी करून घेतली जर ती वाढते आहे, तिच्यामध्ये अचानक काही बदल होतायत, तर तशा गोष्टीची आपण तपासणी नक्की करून घेतली पाहिजे. का करून घेतली पाहिजे? कारण आपली ही चर्चा याच्यासाठी चालली आहे, की द बेस्ट प्रोटेक्शन इज अर्ली डिटेक्शन. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपली गोष्ट कुठली, की आपण अ, स्वतःला कसं वाचवू शकतो, की या गोष्टींसाठी जागरूक राहून आणि त्याचं लवकरात लवकर निदान करून. तर जसं मी आधी म्हटलं, की आपण स्तनाच्या कॅन्सरबाबत थोडीशी माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, की आपण आपल्या स्तनाची स्वतः कशी तपासणी करून घ्यायची असते. ज्याला आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असं म्हणतो आणि क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन हे जे असतं ते डॉक्टरांकडून करून घ्यायचं असतं. पण आपण सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहोत, की प्रत्येक महिलेनी आपली स्तनाची स्वतःची तपासणी स्वतः कशी करून घ्यायची असते. तर आता आपण ही स्वतःची तपासणी कधी करून घेतली पाहिजे? कारण की जसं आपण म्हणतो आहे, की बेस्ट प्रोटेक्शन इज अर्ली डिटेक्शन. तर अर्ली डिटेक्शन कसं होणार? जोपर्यंत आपल्याला माहितीच नाहीये, की गाठ कशी लागते, ते आपल्याला कसं कळणार आहे? की पहिल्या दिवशी जर कोणी तपासणी करतंय आपल्या स्तनाची किंवा आपण स्तनाच्या कडे बघतो आहे किंवा हात लावून चेक करतोय, तर 100% मी सांगते 100तल्या 5 महिला किंवा 2-3 महिला सोडल्या, तर कुणालाच कळणार नाही, की छोटीशी गाठ कशी असते. पण जेव्हा आपण ही वारंवार करू, दर महिन्याला ही तपासणी करू ना, तेव्हा आपल्याला नक्की जाणवतं, की हे माझ्या स्तनामध्ये नॉर्मल होतं. ही गोष्ट नॉर्मल आहे आणि ही गोष्ट नवीन आहे, ॲबनॉर्मल आहे. कारण प्रत्येक महिलेच्या स्तनाची ठेवण वेगळी असते, आकार वेगळा असतो. आतल्या आपल्या चरबीचं प्रमाण वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाचा जो फील असतो, जो आपण म्हणतो ना, की टच आहे, की आपल्याला ते कसं जाणवतंय, तो वेगवेगळा असतो. त्यामुळे आपण ही कधी करावी? तर ज्या महिलांमध्ये मासिक पाळी सुरू असते, त्यांनी मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी ही तपासणी करायची असते. तर तेव्हाच का करायची? कारण की सगळ्यांना माहिती असेल, की जशी आपली मासिक पाळी 28 दिवसाचं नॉर्मली जे आपलं चक्र असतं, त्याच्यामध्ये मासिक पाळीच्या आधीच्या 15 दिवसांमध्ये जर आपण स्तन बघितलं, तर काहींच्या स्तनांचा आकार